नमस्कार मित्रांनो, मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 5वी या वर्गातील मराठी विषयाचा पाठ क्रमांक 25 मालतीची चतुराई याचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला या पाठाचं शीर्षक वाचूनच लक्षात आलं असेल की आपल्याला आज एका गुणाविषयी माहिती पाहिजे आहे. म्हणजे चतुराई हा एक गुण आहे एका स्त्रीमध्ये, जिचं नाव आहे मालती. ती मालती कशा पद्धतीने आपल्या चतुर्बुद्धीने आपला हरवलेला बैल परत मिळवते हे आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे. म्हणून तुम्ही आजचा हा पाठ पूर्ण पाहायचा आहे. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर चला मित्रांनो, पाहूया मालतीची चतुराई. बघा, हे एक छोटस घर आहे आणि ह्या घरामध्ये एक जोडपं राहत होतं, ज्यांचं नाव आहे, स्त्रीचं नाव आहे मालती आणि पुरुषाचं नाव आहे मल्लन्ना. हे दोघही नवरा बायको एका छोट्याशा घरात राहत होते आणि ते घर कुठे होतं? एका खेडेगावात होतं. आणि त्यांच्याकडे दोन बैल पण होते. त्यामधला एक बैल त्यांचा हरवतो. हेच आता आपल्याला या पुढील पाठामध्ये पाहायचं आहे. आधी मी पाठाचं वाचन करते, त्यानंतर तुम्हाला या पाठाचा अर्थ सांगते. मल्लन्ना शेतावरून घरी आला. त्याने दोन्ही बैलांना गोठ्यात बांधले. त्यांना चारा पाणी दिले. हातपाय धुवून तो घरात गेला. त्याची पत्नी मालती हिने भाजी भाकरी केली होती. दोघांनीही जेवण केले. मल्लन्ना शेतातील कामाने खूप दमला होता. अंथरुणावर पडताच त्याला झोप लागली. सकाळी तो लवकर उठला. बाहेर आला. पाहतो तर काय, गोठ्यात एकच बैल, दुसरा बैल गायब. बघा मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल, खेडेगावामध्ये लोक दिवसभर काय करतात? शेती करतात. आणि दिवसभर शेतामध्ये स्वतःही राबतात आणि आपल्या बैलांना पण घेऊन ते काय करत असतात? काम करत असतात. तसंच हा मल्लन्ना देखील शेतावरून कुठे आलेला होता? घरी आलेला होता. आणि त्याने घरी आल्यानंतर बैलांना कुठे बांधलेलं होतं? गोठ्यामध्ये. आता बैल बांधण्याचे ठिकाण कोणतं? तर गोठा. म्हणजेच पाळीव प्राणी आपण कुठे बांधत असतो? गोठ्यामध्ये बांधत असतो. तसं ह्या मल्लन्नाने देखील काय केलं? आपले दोघही बैल कुठे बांधले होते? गोठ्यामध्ये बांधले होते. आणि त्यांना चारा पाणी दिलं होतं. जसं आपण आजही खेड्यामध्ये लोक शेतकरी शेतामध्ये काम करून आल्यानंतर आपल्या बैलांना गोठ्यात बांधतात, चारा पाणी करतात आणि जेवण करून झोपून जातात. तसंच हा मल्लन्ना देखील त्याने आपले बैल गोठ्यात बांधले आणि त्यांना चारा टाकला आणि पाणी पण पाजलं. आणि त्यांना गोठ्यामध्ये बांधून तो घरामध्ये निघून गेला. आणि त्या घरामध्ये गेल्यानंतर त्याने हातपाय धुतले आणि घरात गेला. आणि पूर्वीच्या काळी बाहेरच पाणी असायचं. आजकाल जसं घरामध्ये बाथरूम असतात, मग आपण बाथरूम मध्ये हातपाय धुतो, तसं पूर्वीच्या काळी न्हाणीघर म्हणजेच बाथरूम बाहेर असायचं. म्हणून त्याने काय केलं? हातपाय धुतले आणि घरामध्ये गेला. आणि त्याच्या पत्नीने म्हणजेच मालतीने भाजी भाकरी करून ठेवलेली होती, कारण सायंकाळची वेळ होती आणि स्वयंपाक झाला होता. तिने भाजी भाकरी केली होती. त्या दोघही नवरा बायको काय केलं? दोघांनी जेवण केलं. आणि मल्लन्ना दिवसभर शेतामधल्या कामामुळे काय झालेला होता? दमलेला होता. मल्लन्ना शेतातील कामामुळे खूप दमला होता. त्यामुळे त्याला अंथरुणावर पडताच काय लागली? झोप लागली. कारण दिवसभर लोक शेतामध्ये काम करतात आणि शरीर थकतं. आणि शरीर थकलं की ते झोपलं आपण झोपलं की लगेच आपलं शरीर पण काय होतं? झोपून जातं. म्हणजेच आपली बॉडी थकल्यामुळे लवकर आपल्याला झोप लागते. तसंच मल्लन्नाच्या बाबतीतही झालं. आणि मग तो दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो. तो सकाळी लवकर उठला आणि बघतो तर काय? घराच्या बाहेर येतो आणि पाहतो तर काय? गोठ्यामध्ये एकच बैल होता. ज्या आदल्या रात्री त्याने गोठ्यामध्ये दोन बैल बांधलेले होते. आणि दुसऱ्या दिवशी पाहतो तर गोठ्यामध्ये एकच बैल होता आणि दुसरा बैल कुठे गेलेला होता? गायब झाला होता. गायब होणे म्हणजे काय? हरवणे. म्हणजे कोणीतरी त्याला सोडून घेऊन गेलेलं होतं. आणि मग मल्लन्ना जरा थोडा घाबरला. आणि तेवढ्यात पुढे काय होतं ते आता पाहूया. अगं, गोठ्यात एकच बैल आहे, आपला दुसरा बैल कुठे गेला? मल्लन्नाने घाबरून मालतीला विचारले. मालती झटकन बाहेर आली. तिलाही या गोष्टीचे नवल वाटले. मल्लन्नाने आणि मालतीने गावात बैलाचा कसून शोध घेतला.
मल्लनाने आणि मालतीने गावात बैलाचा शोध सुरू केला. गावभर शोध घेतला, पण बैल काही सापडेना. दोघेही खूप थकले. घरी आले. आता काय करावे? बैल कोठे गेला असेल? एकच बैल, शेती कशी करायची? मल्लांना डोक्याला हात लावून बसला. आणि बघा, तुम्हाला इथे चित्रात दिसतंय, मल्लांना मालतीला आवाज देतोय की अगं, आपल्या गोठ्यामध्ये काय आहे? एकच बैल आहे. आपला दुसरा बैल कुठे गेला? असा तो आपल्या मालतीला आवाज देऊन विचारू लागला. आणि मग मालती पण काय घरातून घाईघाई बाहेर आली आणि बघते तर काय, इथे गोठ्यामध्ये तुम्हाला चित्रामध्ये एकच बैल दिसतोय आणि दुसऱ्या बैलाचं जे दोरी आहे ती काय आहे? सुटलेली आहे. तो बैल कुठे गेला असेल? मग ते दोघंही नवरा बायको, मल्लांना जरा घाबरला आणि मग तो मालतीला विचारायला लागला की कुठे गेला असेल आपला बैल, कोणी नेला असेल. आणि असं म्हणतच मालती झटकन घराच्या बाहेर आली आणि तिने पाहिलं गोठ्यामध्ये एकच बैल आहे. आणि मग तिला देखील ह्या गोष्टीचं काय वाटलं? नवल वाटलं. आता नवल वाटणे याचा अर्थ काय? आश्चर्य वाटणे. तिला आश्चर्य वाटलं की अरे, यांनी तर रात्री 2 बैल बांधले होते गोठ्यामध्ये आणि आता हा दुसरा बैल कुठे गेला? आणि मग मल्लन्ना आणि मालती ते दोघंही सकाळी सकाळी काय करायला लागले? गावामध्ये जाऊन बैलाचा त्यांनी शोध सुरू केला. कारण त्यांचा एक बैल हरवला होता. आणि मग ते गावभर ते तो एक हरवलेला बैल काय करू लागले? शोधू लागले. गावभर शोध घेतला, पण बैल काही सापडेना. आणि मग पूर्ण गाव त्यांनी हिंडून पालथं घातलं, तरी देखील त्यांना बैल काही मिळाला नाही. पण ते शोधत असताना ते दोघंही काय झाले होते? थोडे थकून गेले होते आणि पुन्हा परत ते घरी निघून आले. मग नंतर मल्लनाथला थोडं जास्त टेन्शन आलं. आता काय करावं? बैल कुठे गेला असेल? कारण बैलाला तर काही बोलता येत नाही, म्हणून तो बोलू पण नाही शकणार. मग आता कुठे गेला असेल बैल? आता एकच बैल आहे, आता आपण शेती कशी करायची? असे एक ना अनेक विचार त्या मल्लनाच्या डोक्यामध्ये येऊ लागले. आणि त्या विचारामध्ये तो काय केला? त्याने आपल्या डोक्याला हात लावून एका जागेवर स्तब्ध बसून गेला. बघा मित्रांनो, आपली देखील एखादी वस्तू हरवली की आपल्याला देखील टेन्शन येतं. समजा आपला बऱ्याचदा काय होतं, आपल्याकडनं आपले पैसे इकडे तिकडे ठेवल्या जातात घरामध्ये आणि ते आपल्याला वेळेवर सापडत नाही. मग आपण टेन्शन मध्ये येतो आणि घरभर काय करू लागतो? तो पैसे शोधू लागतो. तसंच काहीसं मल्लनाच्या बाबतीत झालं. हे तर मल्लनाच्या बाबतीत पैसे पैसे हरवले म्हणून नाही झालं, तर त्यांचा जो बैल होता तो बैल हरवला. त्याच्यामुळे तो मल्लंना काय झालं? थोडा विचारात पडला आणि मग त्याला पुढचे प्रश्न सतावू लागले की आपण शेती कशी करायची? एकच बैल, आता कुठे गेला असेल बैल? आणि आता शेती कशी करायची? ह्या विचारामध्ये तो डोक्याला हात लावून बसला. आणि मग पुढे विचार करत असताना काय झालं ते पाहूया. 3-4 दिवस गेले. मल्लन्ना मालतीला म्हणाला, आपण तालुक्याला जाऊ. तिथे गुरांचा बाजार भरतो. तिथून एक बैल खरेदी करू. मालती म्हणाली, खरं आहे तुमचं. एका बैलावर नांगरणी कशी करायची? आणि मग दोघंही ठरल्या दिवशी दोघेही तालुक्याला आले. गुरांचा मोठा बाजार भरला होता. बाजारात जनावरांची खरेदी विक्री सुरू होती. आपल्या बैलाच्या जोडीला जोड असा बैल शोधत ते दोघे बाजारात फिरू लागले. तेवढ्यात मालतीला त्यांचा हरवलेला बैल दिसला. ते दोघे झटकन बैलाजवळ पोहोचले. आणि मग असा विचार करत असताना तो मल्लांना विचारच करत होता आणि त्या विचारामध्ये त्याचे 2-3 दिवस निघून गेले, तरी त्यांना बैल काही सापडला नाही. आणि मग मल्लांना मालतीला म्हणाला की आता आपण एक काम करूया, तालुक्याला जाऊया. तालुका हे ठिकाण कोणत्या ठिकाणी असतं? ज्या ठिकाणी थोडेसे लोकसंख्या जास्त असते आणि तिथे आठवडी बाजार देखील भरतो आणि वेगवेगळ्या सुविधा देखील त्या गावामध्ये असतात. असं हे टाउन टाउनचं ठिकाण म्हणजेच काय? तालुका. आणि मग मल्लाना त्या मालतीला सांगतोय की आपण तालुक्याच्या गावाला जाऊ आणि तिथे गुरांचा म्हणजे जनावरांचा बाजार भरतो. आणि मग तिथून आपण एक बैल काय करू? खरेदी करू. खरेदी करणे म्हणजे काय? विकत घेऊ. कारण आता एक बैल आहे, एका बैलावर तर शेती होणार नाही. मग त्याला एक जोड बैल पाहिजे, म्हणून आपण काय करू? त्या बैलाची खरेदी करू. आणि मग मालतीला देखील त्यांचं म्हणणं पटलं. तिच्या पतीचं म्हणणं पटलं आणि मग ती म्हणाली, खरं आहे तुमचं. एका बैलावर नांगरणी कशी करायची? कारण एका बैलाने आपल्याला शेती होणार नाही, म्हणून ती पण त्या गोष्टीला होकार देत असते. आणि मग ठरल्या दिवशी दोघंही तालुक्याच्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी गुरांचा मोठा बाजार भरलेला होता. बघा मित्रांनो, आपल्या देखील गावामध्ये आठवडी बाजार भरतो, पण आजकाल शहरांमध्ये रोजच भाजीपाला असतो. रोजच आपल्याला नवनवीन गोष्टी हव्या त्या मिळत असतात.
तसं खेडेगावामध्ये आजही एक आठवड्यातून म्हणजे वीकमधून एक दिवस त्यांचा बाजार भरतो. मग त्या बाजारामध्ये भाजीपाला पण मिळतो आणि मग एखाद दिवशी म्हणजे आठवड्यामधून एक दिवस असा असतो की त्या दिवशी जनावरांची देखील काय केली जाते, खरेदी आणि विक्री केली जाते. तसंच ह्या गावामध्ये देखील आठवड्याचा एक बाजार होता आणि त्या बाजारामध्ये गुरांचा बाजार भरलेला होता. आणि मग दोघंही पती पत्नी त्या गुरांच्या बाजारामध्ये जातात आणि मग तिथे पाहतात की त्यांना त्यांच्या बैलाला असा बैल मिळतोय का. मग बाजारात त्यांची जनावरांची खरेदी आणि विक्री चालू होती. म्हणजे घेणारे लोक काय करत होते, बैल खरेदी करत होते आणि विकणारे लोक काय करत होते, बैल विकत देखील होते. घेणारे म्हणजे खरेदी करणारे आणि विकणारे म्हणजे कोण, जो विकतोय, वस्तू विकतोय ती व्यक्ती. आणि अशी जनावरांची खरेदी आणि विक्री त्या बाजारात चालू होती. आणि मग मालतीच्या लक्षात आलं की आपल्या बैलाच्या जोडीला जोड असा बैल शोधत ते दोघंही काय करू लागले, नवरा बायको बाजारात फिरू लागले. आणि मग तेवढ्यात त्या मालतीचं लक्ष एका बैलाकडे गेलं आणि तो बैल कोणता होता, तर तिचा हरवलेला बैल होता. आणि त्या हरवलेल्या बैलाकडे मालतीचं लक्ष गेलं आणि ते दोघेही चटकन त्या बैलाजवळ पोहोचले. आता आपली जर वस्तू हरवली आणि आपल्याला माहितीये ती वस्तू कशी दिसते, तर आपण काय करतो, ती वस्तू पटकन ओळखून घेतो आणि त्या वस्तूपर्यंत आपण पोहोचतो. तसंच काहीसं मालतीच्या बाबतीत झालं आणि मालतीच्या लक्षात आलं की अरे हा तर बैल आपलाच आहे. आणि मग ते दोघंही पती पत्नी त्या बैलाजवळ पोहोचतात. मग पुढे काय होतं पाहूया. हा तर आमचा बैल, असे म्हणत मालतीने बैलाला अंजारले गोंजारले. या माणसाने आमचा बैल चोरला, असे म्हणत तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. बैल चोराला बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला, पण तसे न दाखवता तो मालतीशी भांडू लागला. तुमचा बैल मी कशाला घेऊ? हा माझाच बैल आहे. मीच याला लहानाचा मोठा केला आहे. असा तो कांगावा करू लागला. बैलाभोवती लोकांची गर्दी जमली. आणि मग मालती आणि मल्हारच्या लक्षात आलं की अरे हा तर आपलाच बैल आहे आणि मग हा बैल आला कस काय इथे. म्हणून मग मालती त्या बैलाजवळ पोहोचल्याबरोबर तिथे म्हणायला लागली की हा तर आमचाच बैल आहे. असे मालतीने बैलाला अंजारले आणि गोंजारले आणि त्या बैलाजवळ जाऊन मालती काय करते, त्या बैलाच्या पाठीवरनं हात फिरवते. अंजारणे गोंजारणे म्हणजे काय, की बैलाच्या पाठीवरनं मालती काय करते, हात फिरवते म्हणजे त्याला प्रेमाने थोपटते. मग या माणसाने आमचा बैल चोरला, असे म्हणत ती आरडाओरडा करायला सुरुवात केली. क्षमा करा, असे म्हणत तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. आणि मग मालती ओरडायला लागली की अरे हा आमचा बैल आहे, ह्या माणसाने आमचा बैल चोरलेला आहे. असं ती मोठमोठ्याने त्या पूर्ण बाजारभर ओरडायला लागली आणि म्हणायला लागली. आणि ज्याने तो बैल चोरलेला होता, तो माणूस मनामधून काय झालेला होता, जरा घाबरला होता. त्याला माहिती होतं की हा तर बैल आपण चोरून आणलेला आहे आणि ही स्त्री म्हणते की हा बैल माझा आहे. मग बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला होता. त्याला भीती होती, जर आपली चोरी पकडली गेली तर ही स्त्री आपल्याला काही सोडणार नाही, म्हणून तो घाबरला. पण तसे न दाखवता तो मालतीशीच काय करू लागला, भांडू लागला. कारण तुम्हाला माहितीये की चोर कधीही खरं बोलत नाही. तो काय करतो, खोटं जरी असेल तरी तो स्वतःच खरं करण्याचा प्रयत्न करत असतो. तसा हा जो बैल चोरणारा माणूस आहे, तो काय होतो, मनातून घाबरतो, पण तो चेहऱ्यावर तसा दाखवत नाही की मी घाबरलेलो आहे. तरी तो मालतीला काय म्हणतो की नाही, हा बैल माझाच आहे. तुमचा बैल मी कशाला घेऊ, असा तो चोर त्या मालतीला बोलू लागला. हा माझाच बैल आहे, मीच याला लहानाचा मोठा केला आहे. असा तो स्वतः खोटं बोलायला लागला ह्या सगळ्या लोकांसमोर. असा तो कांगावा करू लागला. कांगावा म्हणजे काय, की लोकांना सांगू लागला की नाही, मीच याला लहानाचं मोठं केलं आहे ह्या बैलाला आणि मी याला आता बाजारात विकायला आणलेला आहे. असंच तो खोटं बोलण्याचा आव आणायला लागला. आणि अशा वेळेमध्ये तेवढ्यात बैलाच्या भोवती काय झाली, लोकांची गर्दी जमा झाली. आता बघा मित्रांनो, तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसतंय की गुरांचा बाजार भरलेला आहे आणि इथे लोक काय करायला लागलेले आहे, बैल गुरं विकायला आलेली आहे आणि काही लोक गुरे खरेदी करायला देखील आलेले आहे. आणि त्याच ठिकाणी मालती काय करते, आपल्या बैलाजवळ पोहोचते आणि मल्लना देखील त्या बैलाच्या शेजारी उभा आहे. आणि मग मालती त्या चोराबरोबर काय करत आहे, बोलत आहे, भांडत आहे. आणि तो मालू जो चोरणारा माणूस आहे, तो देखील मालतीला म्हणतो की नाही, हा बैल माझाच आहे. असं दोघांमधलं संभाषण चालू असतानाच आजूबाजूचे लोक काय होऊन येतात, गोळा होऊन येतात. आणि मग ते भांडण इतकं वाढतं की पुढे काय होतं ते पाहू. मालतीच्या लक्षात आले, हा चोर आपला बैल काही सहजासहजी देणार नाही आणि
तुम्हाला माहितीये, अर्थातच स्त्रिया थोड्या हुशार असतात पुरुषांपेक्षा, कारण त्यांना चोरी पटकन पकडल्या जाते. तसं मालतीच्या लक्षात आलं की हा माणूस काही आपला बैल देणार नाही. काहीतरी युक्ती केली पाहिजे. तिने झटकन बैलाच्या डोळ्यावर हात धरला. सांग बरं, याचा कोणता डोळा अधू आहे, डावा की उजवा? मालतीने चोराला विचारले. चोर गोंधळला आणि म्हणाला, माझ्या बैलाचा डावा डोळा अधू आहे. आणि मग मालतीने वेळेचा फायदा उठवून तिने काय केलं, एक युक्ती तिला सुचली. युक्ती म्हणजे काय, एक आयडिया, शक्कल लढवली तिने, की हा असा देत नाही ना, याला काहीतरी खोटं बोलून हा बैल खरं नक्की त्याचाच आहे की नाही हे आपण तपासून पाहू. म्हणून मालतीच्या लक्षात आलं की हा बैल आपला काही सहजासहजी सोप्या पद्धतीने देणार नाही. म्हणून तिने एक शक्कल लढवली आणि तिने पटकन काय केलं, बैलाच्या डोळ्यावर हात धरला. आणि मग तिने दोघही डोळ्यांवर काय केलं, हात धरला. आणि मग त्या चोराला सांगितलं की सांग बरं, याचा कोणता डोळा अधू आहे, डावा की उजवा, म्हणजे लेफ्ट की राईट डोळा त्याचा अधू आहे असं मला सांग. मग मालतीने त्या चोराला प्रश्न विचारला. मग चोर जरा गोंधळला, कारण जो मालक असतो त्याला माहिती असतं की आपल्या बैलाचा कोणता डोळा अधू आहे. पण इथे तसं काही झालं नाही. काही चोराला माहिती नव्हतं की हा बैल नक्की आंधळा आहे की त्याला दिसतं असं. मग चोर जरा गोंधळला आणि म्हणाला, घाईघाईमध्ये त्याने काहीतरी डावं उजवं उत्तर देऊन दिलं. मग चोर म्हणाला की माझ्या बैलाचा डावा डोळा अधू आहे. अधू म्हणजे काय, तो त्या बैलाला दिसत नाही, अंध आहे, म्हणजे त्याला कमी दिसायला येतं असं तो खोटच म्हणतो. आणि मग पुढे तो मालती कशी त्याची चोरी पकडते ते पाहूया. नक्की ना, बैलाचा डावा डोळा अधू असेल तर हा बैल तुझा नाही, तर तो माझा आहे, मालती म्हणाली. चोराने थोडा विचार केला. त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला. या स्त्रीच्या बोलण्यावरून बैलाचा डावा डोळा अधू नसावा. नाही नाही, माझा बैल उजव्या डोळ्यांनी अधू आहे, चोर पटकन म्हणाला. त्याने असे म्हणताच मालतीने बैलाच्या डोळ्यावर हात बाजूला केला. आणि मग मालती म्हणायला लागली की जर बैलाचा डावा डोळा अधू असेल तर तो बैल तुझा नसून तो कोणाचा आहे, माझा आहे. कारण त्याने पहिल्यांदा कुठला डोळा सांगतो, डावा डोळा सांगतो तो चोर. मग मालती म्हणते, नक्की ना, बैलाचा जर डावा डोळा अधू असेल तर हा बैल तुझा नसून तो कोणाचा आहे, माझा आहे, असं कोण म्हणतं? मालती म्हणाली. आणि मग चोराच्या लक्षात येतं की अरे, जर बैलाचा डावा डोळा अधू नसेल तर हा बैल निघून जाईल. म्हणून तो घाई गडबडीने काय करतो, चोराने थोडा विचार केला आणि मग त्याच्या मनात थोडा गोंधळ निर्माण झाला आणि तो गोंधळून गेला की नक्की कोणता डोळा अधू आहे त्याला माहिती नव्हतं. आणि मग मनाशीच तो विचार करायला लागला की या स्त्रीच्या बोलण्यावरून जर बैलाचा डावा डोळा अधू नसावा, बहुतेक हा डावा डोळा नसेल, आंधळा. नाही नाही, मग तो पटकन म्हणतो, नाही नाही, माझा बैल उजव्या डोळ्यांनी अधू आहे. आणि मग नंतर डावा झाल्यानंतर लगेच काय सांगतो तो, उजव्या डोळ्यांनी अधू आहे. मग असं चोर पटकन म्हणाला. पण त्याने असे म्हणताच मालतीने बैलाच्या डोळ्यावरचा हात बाजूला केला. आणि मग मालतीने जे डोळ्यांवर हात ठेवलेला होता बैलाचा, तो काय केला, तिने बाजूला केला. आणि मग पुढे काय होतं पाहूया. अरे चोरा, या बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहेत, असे मालतीने म्हटल्याबरोबर चोराची भंबेरी उडाली. लोकांसमोर चोराची लबाडी उघडकीस आली. सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचे कौतुक केले आणि चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. मालती आणि मल्लांना आपल्या बैलाला घेऊन आनंदाने घरी आले. आणि मग मालतीने काय केलं, त्या बैलावर, हे बघा तुम्हाला इथे चित्रात दिसतंय की मालतीने बैलाच्या दोघही डोळ्यांवर हात ठेवलेला होता. आणि मग हात काढल्यानंतर मालती म्हणते की अरे चोरा, या बैलाचे दोन्ही डोळे काय आहेत, चांगले आहेत, असे मालतीने म्हटल्याबरोबर चोराची काय उडाली, भंबेरी उडाली. भंबेरी उडणे याचा अर्थ काय, की तो खूप गोंधळून गेला. अरे बापरे, ह्या बैलाचे तर दोघही डोळे चांगले आहे आणि आपण सांगून दिलं की आधी डावा डोळा आधू होता आणि नंतर सांगतो की उजवा डोळा आधू होता. या बैलाला तर व्यवस्थित दिसतं, म्हणजे आपली चोरी काय होऊन जाईल, उघड झालेली आहे. मग लोकांसमोर चोराची लबाडी म्हणजे खोटेपणा उघडकीस आला. आणि मग सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचे कौतुक केले. आणि मग मालतीला लोकांनी काय केलं की मालतीचं कौतुक केलं. कौतुक याचा अर्थ काय, की तिला शाबासकी दिली की तिने अतिशय बरोबर पद्धतीने तिचा बैल ओळखला होता. आणि मग लोकांच्या लक्षात आलं की ही स्त्री काय करत आहे, खरं बोलत आहे, आणि हा चोर काय करत आहे, खोटं बोलत आहे. हे लोकांच्या जेव्हा लक्षात आलं तर मग लोकांनी काय केलं, चोराला पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकलं. आणि मालती आणि मल्लांना त्यांचा जो हरवलेला बैल होता
तो बैल घेऊन ते काय केले, घरी आनंदाने आले. आनंदाने ते घरी आले. अशा पद्धतीने मालतीने आपल्या चतुराईने त्या बैलाची काय केली, सुटका करून घेतली त्या चोरापासून. तर मित्रांनो, आपल्या हातून देखील एखादी वस्तू हरवली किंवा आपल्या एखादी गोष्ट इकडे तिकडे ठेवली गेली तर आपण काय करतो, थोडा विचार करतो आणि ती शोधण्याचा प्रयत्न करतो. पण एखादा व्यक्ती चुकीचं वागून देखील आपल्याला खोटं ठरवत असेल तर अशा वेळेस आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्या युक्तीचा म्हणजेच बुद्धीचा वापर केला पाहिजे, थोडा विचार केला पाहिजे आणि त्यानंतर आपली वस्तू आपल्याला बरोबर युक्ती लावून ती शोधली पाहिजे. जसं मालतीने आपला हरवलेला बैल अतिशय युक्तीने म्हणजे शक्कल लढवून आपला बैल परत तिने मिळवला. हेच आजच्या भागामधून आपल्याला शिकायला मिळालेलं आहे. आता ह्या भागामध्ये जे ह्या पाठामध्ये जे काही शब्दार्थ होते ते आता शब्दार्थ मी तुम्हाला इथे स्क्रीनवर दाखवत आहेत. ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचे आहे. ज्यांना लिहायचे असतील शब्दार्थ वहीमध्ये ते लिहू शकतात, अन्यथा तुम्ही स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. तर पहिला शब्दार्थ आहे थकून जाणे. थकून जाणे याचा अर्थ काय, खूप दमणे. त्यानंतर डोळ्याला हात लावणे, सॉरी डोक्याला हात लावणे म्हणजे काय, विचार करत बसणे किंवा विचारात पडणे. त्यानंतर अंजारणे गोंजारणे. अंजारणे गोंजारणे म्हणजे काय, की प्रेमाने थोपटणे. जसं आई देखील आपल्या मुलाच्या डोक्यावरून काय करते, प्रेमाने हात फिरवत असते, तसंच मालतीने देखील त्या बैलाच्या अंगा खांद्यावर अंजारलं गोंजारलं होतं. त्यानंतर कांगावा करणे. कांगावा करणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ आहे खरे बोलण्याचा आव आणणे म्हणजे खोटं असून देखील खरं बोलत आहोत असं दाखवणे. त्यानंतर पुढचा शब्दार्थ आहे सहजासहजी. सहजासहजी याचा अर्थ त्रास न होता. पुढचा आहे भंबेरी उडणे. आता भंबेरी उडणे याचा अर्थ खूप गोंधळून जाणे. आणि पुढचा शब्दार्थ आहे लबाडी. लबाडी याचा अर्थ खोटेपणा. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मालती आणि मल्लांना या शेतकरी जोडप्याने आपला हरवलेला बैल कशा पद्धतीने युक्ती लढवून तो बैल मिळवला आणि तो बैल सुखरूप आपल्या घरी आणला, हेच आजच्या भागामधून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि ह्या व्हिडिओ संदर्भात काही कमेंट असेल त्या कमेंट करायला विसरायचं नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला मराठी विषयासंदर्भात कोणते व्हिडिओ हवे असतील व्याकरणाचे किंवा कुठल्याही मराठी विषयाचे तर ते तुम्ही कमेंट करायला विसरायचं नाहीये. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.